नेहमीप्रमाणे 5:30ला ऑफिस सुटल्यावर परतीची 6ची बस पकडून दीपक घरी निघाला. बसमध्ये असताना त्याच्या मित्राचा महेशचा फोन आला. तो म्हणाला, मला थोडी शॉपिंग करायची आहे. तू स्टँडवर उतरल्यावर थोडं थांब, मी आलोच. हो थांबतो, दीपक म्हणाला. स्टॉप आला आणि बस थांबली. स्टँडच्या बाहेर अगदी समोरच एक बेकरी होती. उजवीकडे वडापावचा गाडा आणि बाजूलाच 2-3 लाकडाची बाकडी आडवी ठेवली होती. बाकड्यावर बसून दीपक महेशची वाट बघू लागला. इतक्यात एक 60-65 वयाचे गृहस्थ, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा लावलेला, अंगावर मळकटलेले कपडे अशा अवस्थेत दीपक समोर आले. दीपक त्या लाकडी बाकड्यावर बसलेला असल्याने त्यांनी दीपकचे पाय धरले आणि म्हणाले, ए पोरा, एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल. ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांसारखे वाटत नव्हते किंवा त्यांना बघून असं वाटत नव्हतं की ते भिकारी असतील. अचानक एका वृद्ध माणसाने पाय धरल्यावर दीपकला एकदम अवघडल्यासारखं झालं. त्याने त्या वृद्ध माणसाचा हात धरून त्यांना आपल्याजवळ बाकड्यावर बसवलं आणि खिशातून पैसे काढत म्हणाला, आजोबा, तुम्हाला भूक लागली? हे घ्या पैसे आणि घ्या तुम्हाला जे हवंय ते. ते आजोबा म्हणाले, नको पोरा नको, पैसे नको, एक वडापाव घेऊन दे, पैसे नकोत, मी लगेच घेऊन येतो, तुम्ही इथेच थांबा. असं म्हणत दीपक जवळच्या वडापावच्या गाड्यावरून 2 वडापाव घेऊन आला आणि आजोबांना दिले. ते आजोबा बसून वडापाव खाऊ लागले. दीपकला म्हणाले, पोरा, तू पण बस, कोणी सोबत बसले की मलाही जातील 2 घास. दीपक त्या आजोबांच्या शेजारी बसला आणि त्यांची विचारपूस करू लागला. कुठून आलात? कुठे जायचंय? कोणाला शोधताय? असे अनेक प्रश्न विचारू लागला. साताऱ्यावरून आलोय पोरा, तिथेच एका खेडेगावात राहतो बायकोसोबत. तुझ्या वयाचा आमचा एकुलता एक पोरगा इथे पुण्यात मोठ्या कंपनीत नोकरीला आहे. 2 वर्षांपूर्वी आवडीच्या मुलीशी लग्न करून पुण्यात शिफ्ट झाला. त्याची बायको मॉडर्न, नव्या विचारांची, शिकलेली आहे. तिला सासू सासरे म्हणजे आम्ही अडाणी, गावंढळ वाटतो. तिला आमच्या सोबत राहायला आवडत नाही. त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या 2 वर्षांपासून. परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला, माझं प्रमोशन झालंय आणि ऑफिसकडून सिंगापूरला जाण्याची ऑफर मिळाली आहे. बायकोला घेऊन 5 वर्षांसाठी जात आहे. इथं पुण्यात असताना येत होता गावी आम्हा म्हातारीला भेटायला 6 महिन्यातून एकदा. मात्र आता एवढ्या दूर निघून जाणार आहे म्हणून जाण्याआधी एकदा गावी येऊन म्हाताऱ्या आईवडिलांना भेटून जा म्हटलं, तर वेळ नाही आता. 2 दिवसानंतरचं विमानाचं तिकीट आहे, निघावं लागेल असं म्हणाला. पुढची 5 वर्षे आम्ही जगतोय की मरतोय कोणास ठाऊक. म्हणूनच म्हटलं पुण्याला जाऊन आपणच भेटून यावं. काल संध्याकाळपासून मी पुण्यात हा पत्ता शोधतोय, पण हा पत्ता चुकीचा आहे, असा कुठलाच पत्ता नाही असं म्हणतायत इथली लोक. मी तो पत्ता पाहिला तर तो पत्ता चुकीचा होता. दीपक म्हणाला, बरोबर म्हणतात लोक, असा कुठलाच पत्ता इथं पुण्यात नाही. आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला. हा मोबाईल पण खराब झालेला दिसतोय. फोनच नाही आला कालपासून माझ्या मुलाचा. त्याला सांगितलं होतं मी येतोय तुला भेटायला म्हणून. आता दीपकच्या एका हातात त्या आजोबांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता. आधी मोबाईलची बटणं दाबून पाहिली तर मोबाईल तर व्यवस्थित चालू होता, नेटवर्कही होतं. तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन? दीपकने विचारले. मला फोन उचलता येतो, फक्त लावता येत नाही, ते आजोबा म्हणाले. दीपकने रिसीव्ह कॉलमध्ये जाऊन शेवटी आलेल्या कॉलवर डायल केलं. समोरून फोन कट करण्यात आला. मग दीपकने तो कागद उघडून पाहिला तर कागदावरचा पत्ता बघून दीपक समजून गेला की त्या मुलाने आपल्या आईवडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता. दीपकला कळून चुकलं होतं की ज्या विमानात त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते विमान परत कधीच त्यांच्या दिशेने येणार नव्हतं. तेवढ्यात दीपकचा मित्र महेश तिथे पोहोचला. दीपकने त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं आणि दीपक त्या आजोबांकडे पाहत विचारात पडला. त्याला कळत नव्हतं मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती
की त्यांना कळत असूनही ती स्वीकारायची नव्हती. कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल. दीपक त्या आजोबांना म्हणाला, आजोबा, एव्हाना तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल. तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही. तुम्ही जसे आला तसेच परत जा. आजी तुमची वाट बघत असतील घरी. एका क्षणात त्यांचे डोळे भरून आले. अश्रू भरल्या डोळ्यांनी ते आजोबा दीपककडे पाहत होते. माघारी जाण्यासाठी दीपकने तिकिटासाठी लागणारे पैसे त्यांच्या हातावर ठेवले आणि विचारलं, मगापासून मी तुमच्या हातात तो डबा पाहतोय. काय आहे त्या डब्यामध्ये? ते म्हणाले, मुलाच्या आवडीचे बुंदीचे लाडू आहेत. त्याच्या आईने बनवून पाठवलेत त्याच्यासाठी. आता मात्र हे ऐकून एखाद्या धारदार शस्त्राने काळजात वार करावा आणि संपूर्ण काळजाचे तुकडे तुकडे व्हावे, संपूर्ण अंतःकरण रक्तबंबाळ व्हावं, अशी दीपकची अवस्था झाली. तो निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिला. तेवढ्यात मित्राचा आवाज आला, चल ना, उशीर होतोय. आणि तो भानावर आला. त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिला. घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती. राहून राहून एकच प्रश्न पडत होता. एका वडापावसाठी आपल्याकडे पैसे मागणारा, भुकेने हतबल झालेला तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडव्यांच्या डब्यातला एक लाडू खाऊ शकत नव्हता. इतकं प्रेम. मित्रांनो, जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आई वडील आहेत. कारण त्यांच्या एवढं प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही. तुम्ही आयुष्यात कितीही मोठे व्हा, पण आपल्या घासातला घास देऊन मोठं करणाऱ्या आपल्या आई वडिलांना कधीच विसरू नका. त्यांनी आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं. जिवंतपणी त्यांना असे चटके देऊ नका. कशी वाटली कथा? नक्कीच आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सुंदर कथेसोबत.